शेवटच्या टप्प्यामध्ये म्हटलेलं हे वाक्य, अर्थात आपण निवडणुकीच्या सुरुवात झाल्यापासून राज ठाकरेंची जर वाक्य पाहिली किंवा त्यांची भाषणं पाहिली तर आज काय बोलले ते काल माहिती नाही, काल काय बोलणार ते उद्या माहिती नाही. म्हणजे जे विसंगत एका विषयाला धरून भाषणच नाही आहेत. महाराष्ट्रात काय करणार त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुमचे उमेदवार तुम्ही उभे केले काय आणि मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघताय. तुम्हाला कुठल्याच यांनी सपोर्ट केला नाही, ना शिंदे गटाने सपोर्ट केला ना भाजपाने, उघड. मग मात्र असा सगळ्यांना डाऊट आहे की हे जोपर्यंत वाक्य बोलत नाही तोपर्यंत अंदर का सपोर्ट मिळत नाही. आणि म्हणून इतका वर्षांनीच झालेला साक्षात्कार तो त्यांनी कालच्या आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी, लोकांनी मदत करण्यासाठी, मग भाजप असेल शिंदे गट असेल यांनी आपल्याला मदत करावी. कारण आपल्याकडे एक समीकरणच झालेलं आहे. राहुल गांधी, शरद पवार, शरदचंद्रजी पवार आणि उद्धवजी ह्यांच्यावर बोलल्याशिवाय यांचं प्रमोशनच होत नाही. कालची सांगता सभा ही त्यांचं प्रमोशन होतं. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांचा स्वभाव हा कास्ट सासू सारखा आहे आणि त्याच्यामुळे सुना ज्या आहेत त्या पळून गेल्या. म्हणजे परत एका स्त्रीलाच बदनाम केलं. तुमची पण आता बायको एक सासूच आहे, म्हणजे कुठूनही फिरूनही एका स्त्रीचीच बदनामी आहे. सासू म्हणजे पण स्त्रीच आहे ना. तुम्ही बदनाम करणारे कोण? खाष्ट सासू म्हणजे काय? उगाचच. मग तुमच्या घरात हा प्रकार होतोय का? तुमची जी बायको आहे ती आम्हीच्या महिला खाष्ट असा काय देते, म्हणजे अनुभवाशी कोण बोलत नाही ना. कारण आम्हाला खाष्ट सासू मिळालीच नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली. त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे तो अनुभव घेऊन जर तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाचं ते मिलन करत असाल तर मला वाटतं तो घरातूनच सुरुवात आहे. म्हणजे घरातच सुनेला जाच आहे आणि खाष्ट सासू करून हिणवणं म्हणजे परत स्त्रियांचाच अपमान आहे. आणि ते पण एल्डर म्हणजे वयाने असलेल्या स्त्रियांचा अपमान आहे. काल प्रचार संपला त्याच्यानंतर तुम्ही भाषणामध्ये काल म्हणत होतात रात्र वैऱ्याची आहे. होती ना, काल रात्र वैऱ्याची होती, आजही आहे. काल ह्या समोर जी दिसते आपल्याला इमारत रत्नसिंधू आणि त्याच्याबरोबर टोलेजंग इमारत, तिथे संदीप देशपांडे आले होते. आता त्या CC कॅमेऱ्यात ते दिसत आहेत. ते याच्यामध्ये वळले त्या बिल्डिंगच्या 24 नंबरचं त्यांनी बटन दाबलंय, म्हणजे ते 24व्या माळ्यावर गेलेत. मग माळ्यावर गेले तर काय लाडू खायला गेले होते का? काय त्यांनी मीटिंग घेतली. त्यामुळे रात्र वैऱ्याचीच आहे. हे असे प्रकार ठिकठिकाणी आता घडतायत. पैसे वाटप करतायत, आहे रात्र वैर. आरोप काय पकडले पण ना, आरोप काय. आणि मग त्या पकडलेल्या पैशाला बाप नसतो, कोण पुढे येत नाही माझेच सांगायला. आणि बरेचसे शिंदे गटाच्याच लोकांना पकडले. तक्रार करणार आहात काय? केलेली आहे ऑलरेडी. आमच्याकडे सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत. पण आपण बघतोय निवडणूक आयोग कसा वागतोय, त्यामुळे तक्रार करूनही काय कारवाई होईल याची काही गॅरंटी नाही. काल रात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती देखील हल्ला झाला आहे. त्याच्यामध्ये ते गंभीर दुखापत देखील गंभीर जखमी झालेले आहेत. ते हा प्रकार आम्ही पण रात्री पाहिल्यानंतर हा खरोखरच, आणि ते नागपुरात घडतंय जिथे गृहमंत्र्यांचं साम्राज्य आहे, त्या नागपुरात घडलं काटोल याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या जीवाशीच खेळणार आहात का? जो ऐकला नाही, ED CD जेल टाकूनही ऐकला नाही, मग मारून टाका. मारून टाकण्याची या महाराष्ट्रात आता गेल्या 2-2.5 वर्षात प्रथा चालू झाली आहे, परंपरा चालू झाली आहे. बघा, मी तुम्हाला तेच सांगते का वारंवार हे सगळे नेते महिलांचाच अपमान करतायत. सासू पण एक महिला आहे ना. आणि मुळात तुमच्या घरात पण सून आणि सासू हे नातं आहे. मग तुमच्या घरात हे तुम्ही बघताय का? कारण आपण कुठलंही स्वभाव दर्शन देतो ते स्वतःपासून चालू करतो.
ते तुमच्या घरात तसं आहे म्हणून तुम्हाला उद्धवजींचा स्वभाव खाष्ट सासू असा आठवला आणि त्याच्यात पण आम्हाला महिलांनाच बदनाम केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं महिलांची बदनामी करण्यामध्ये शिंदे गुट भाजप किंवा त्याला पुरस्कृत मदत करणारे पक्ष, त्याच्यामधला राज ठाकरेंचा पक्ष हा महिलांचा अपमानच करतोय. राज ठाकरेंना सासू एकंदरीत दिली आहे उद्धव ठाकरेंना, त्यांचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला? स्वभाव उद्धव ठाकरेंचा कसा? नाही, मुळामध्ये उद्धवजी जे आहेत ते बाळासाहेबांचे सुपुत्र असल्यामुळे काही ठिकाणी मानचा स्वभाव दिसतो, तर काही ठिकाणी बाळासाहेबांची पण हे दिसते झलक. त्यामुळे तुमच्या फायद्यासाठी वाकले नाहीत म्हणून ते कष्ट झाले. तुमचं सगळं ऐकत राहिले असेल, तुम्हाला आधी वाटलं होतं हा मवाळ आहे, हा काय करणार, याला काय कळतं, अशी वाक्य आहेत. पण त्यांनी दाखवून दिलं की माझ्यामध्ये मानचं जरी संस्कार, मानचे रक्त असलं तरी माझ्यामध्ये बाळासाहेबांचे पण संस्कार आहेत. आणि न ऐकल्यामुळे कोल्ह्याला द्राक्ष आंबट या उक्तीप्रमाणे उद्धवजींना वेगवेगळे नामकरण करायचे आणि त्यांना बदनाम करायचे. नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर ज्या सुरुवाती झाले, शिंदे गुटनी आपला उमेदवार दिला, इतक्या पायघड्या घातल्या, अगदी काय मंत्री त्यांच्या घरी जात होते, संत्री त्यांच्या घरी जात होते, त्याचा काही उपयोग नाही. पण मला असं वाटतं कालच्या सभेच्या शेवटला ज्या अति उद्धवजींवर इतक्या शिलक्या हलक्या शब्दात त्यांनी आपलं भाषण समारोप केलं, याचा अर्थ दिल्ली आणि महाराष्ट्राचे जे वरिष्ठ आहेत भाजपकडून बोल तर काहीतरी आम्ही विचार करू असं चित्र महाराष्ट्राला मुंबईला दिसलंय. रामदास कदम यांनी आरोप केलेला आहे की या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पितल उघड पडला. रामदास कदम यांनी रत्नागिरीमध्ये भाषण दिला, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पितल उघड पडलाय. आता पितळ कोण सोनं कोण ते मतदार ठरवतील. भरसटलेले डोक्यावर पडलेले मूर्खासारखे वागणाऱ्या लोकांना उत्तरं द्यायची नसतात. कालपर्यंत यांच्या वाघाच्यामुळे घालाला असा व्यवहार होता, आता उघड पडलेला आहे. किमान 170 जागा शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी. हो ठीक आहे ना, आपण घोडं मैदान आता लांब नाहीये, येत्या 23 तारखेला दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल, तेव्हाच बोलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.